हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मराठी स्पेशल झणझणीत अशी शेवभाजी बनवून दाखवणार आहे आज मी तुम्हाला। चला तर मग आज बनवायला घेऊया शेवभाजी। तर मग इथे मी आहे ना कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी सुकं खोबरं फ्राय करून घेते। थोडंसं असं लालसर होईपर्यंत फ्राय करायचे त्या खोबऱ्याला। आणि त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये व्यवस्थित। हे बघा, आता मी थोडंसं तेल पण टाकते त्याच्यामध्ये। थोडंसं लाल होईपर्यंत मस्त असं फ्राय करायचे। मस्त अशी झणझणीत भाजी, कधी काय भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता। एवढी छान भाजी होते। आता इथं मी आलं लसूण पण टाकलेलं आहे। तर ते सगळं तेलामध्ये असं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता कांदा आहे तो मी असं भाजून घेतला होता, परत त्याला तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। आणि आता इथं कोथिंबीर, एक टमाटर, ते पण मस्त असं फ्राय करून घेणार आहे। तर टोमॅटो पण टाकलेला आहे। तर मस्त असं फ्राय झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, हा मसाला मस्त असं भाजून झालेला आहे। तर आता मी याला मिक्सरच्या भांड्यात काढते। तर काढला। आता आहे ना ह्याला मस्त असं पाणी न वापरता याची ग्रेव्ही बनवून घ्यायची। बघा, मी पाणी न वापरता ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे। तर आता इथं त्याच कढईमध्ये परत तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि एक बारीक कांदा कापून टाकायचा आहे। हे बघा, कांदा कापला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे। मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा। मस्त असं लाल होईपर्यंत कांदा परतायचा आहे। आणि त्याच्यामध्ये नंतर आहे ना आपलं ते वाटलं होतं ना, ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। मस्त असं सगळं व्यवस्थित फ्राय झालं की आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर इथं मसाले ॲड करायचे आहेत। तर मी इथं घरचा मसाला, कश्मीरी लाल, हळद, गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर, मीठ हे सगळं घेतलेलं आहे। आणि हे सगळं आपण तेलामध्ये मस्त अजून परतून घ्यायचं आहे। आणि हे परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। हे बघा, मी गरम पाणी टाकलेलं आहे मस्त असं। आता याला उकळी येऊ द्यायचं आहे। तर इथं मी आहे ना साईडला आहे ना थोडेसे शेव घेणार आहे। हे बघा, आपल्या रश्श्याला पण उकळी मस्त आलेली आहे, तरी पण छान दिसते। तर इथं आहे ना थोडेसे शेव मी मिक्सरमध्ये ना बारीक करून घेणार आहे। हे बघा, असे बारीक करून घेतलेले आहे आणि ते पण आपल्याला या रश्श्यामध्ये टाकायचे। कारण हे टाकल्यानंतर ना पूर्ण अशी त्या शेवची चव उतरते त्या रश्श्याला आणि एवढी मस्त होते ना भाजी, खूपच टेस्टी होते। ही सिक्रेट टिप्स आहे शेवभाजीची आणि खरंच खूप सुंदर झालेली भाजी। हे बघा, आता आपण गॅस बंद करायचं आहे, म्हणजे गॅस चालू आहे, स्लो गॅस आहे आणि त्याच्यामध्ये मी शेव टाकून घेतलेले आहेत। आणि याला आहे ना थोडंसं उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचं आहे। आणि वरून कोथिंबीर पण टाकायची आहे। मस्त असं आपली शेवभाजी तयार आहे। आता मी इथं तुम्हाला सर्व पण करून दाखवणार आहे। आहा, काय झाली आहे भाजी, मस्त दिसते। तर इथं चपाती, तुम्ही भाकरीसोबत पण मस्त लागते भाजी, भाकरीसोबत पण खाऊन बघा। कांदा, मिरच्या, इथं शेवभाजी मस्तच, तुम्ही पण या खायला। मस्तच झाली होती भाजी, खूपच छान झालेली। आणि इथं कांदा डाळ पण मी बनवली होती, ती कांदा डाळ पण ठेवते मस्तच। आहा, काय बेत होता आजचा।
मस्त झालेली. या चला तर मग बाय. माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.